नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीनं 1 ऑक्टोबरपासून डेरिव्हेटिव्ह मार्केटसाठी नवीन नियम लागू केलेत. इंट्राडे ट्रेडिंगमधील अनावश्यक जोखीम आणि मोठ्या चढउतारांवरती नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशानं हे नवीन नियम आणले गेलेत. सेबीनं आपल्या परिपत्रकामध्ये स्पष्ट केलंय की बाजारातील अस्थिरता रोखण्यासाठी इक्विटी इंडेक्स डेरिव्हेटिव्हमध्ये प्रत्येक ट्रेडिंग संस्थेसाठी इंट्राडे पोझिशनची मर्यादा ही निश्चित केली गेली आहे. ही मर्यादा 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होईल. नवीन नियमांनुसार आता कुठल्याही संस्थेची नेट इंट्राडे पोझिशन म्हणजे फ्युचर इक्विटिव्हॅलंट बेसिसवरती 5,000 कोटींपेक्षा जास्त असू शकत नाही. तसंच ग्रॉस पोझिशनची मर्यादा ही 10,000 कोटींपर्यंत निश्चित करण्यात आली आहे, जी सध्या एंड ऑफ द डे मर्यादा एवढी आहे. कोणताही गुंतवणूकदार किंवा मोठा ट्रेडर मोठे व्यवहार करून बाजाराची स्थिरता बिघडवू नये आणि विशेषतः ऑप्शन्स एक्सपायरीच्या दिवशी यामागचा हा मोठा उद्देश आहे. स्टॉक एक्सचेंजला आता ट्रेडिंग दरम्यान किमान 4 वेळा रँडम स्नॅपशॉट घेऊन देखरेख करणं अनिवार्य आहे. यापैकी एक स्नॅपशॉट दुपारी 2:45 ते 3:30 दरम्यान घेणं बंधनकारक राहील, कारण ट्रेडिंग सेशनच्या शेवटच्या 1 तासामध्ये अनेक मोठ्या हालचाली दिसून येतात. तसेच एक्सचेंजला पोझिशनची देखरेख करताना इंडेक्सच्या सध्याच्या किमतीचा देखील विचार करावा लागणार आहे, जेणेकरून रिअल टाईम जोखमीचं योग्य मूल्यांकन करता येईल. जर एखाद्या संस्थेनं ठरवून दिलेली मर्यादा मोडल्यास स्टॉक एक्सचेंजकडनं त्या संस्थेच्या ट्रेडिंग पॅटर्नची तपासणी होईल. क्लायंटकडून स्पष्टीकरण मागितलं जाईल आणि इंडेक्सशी संबंधित स्टॉकमध्ये केलेल्या ट्रेडिंगची तपासणी केली जाईल. गरज वाटल्यास सेबीच्या सर्व्हिलन्स मीटिंगमध्ये तो केस रिपोर्ट टाकला जाईल. विशेषतः एक्सपायरीच्या दिवशी उल्लंघन करणाऱ्या ट्रेडिंग संस्थांवरती दंड किंवा अतिरिक्त सर्व्हिलन्स डिपॉझिट लावलं जाऊ शकतं. काही ट्रेडिंग संस्था या बाजारामध्ये असामान्यपणे मोठे व्यवहार करताना आपल्याला दिसतात. विशेषतः एक्सपायरीच्या दिवशी मोठ्या पोझिशन्स घेऊन अस्थिरता निर्माण केली जाते, अशी चिंता अलीकडच्या महिन्यांमध्ये वाढलेली आहे. यामुळे बाजारामध्ये अव्यवस्था निर्माण होऊन गैरफायदा घेतला जातो. जेन स्ट्रीट ग्रुपशी संबंधित कथित हेरफेरीच्या घटनेनंतर सेबी अधिक सतर्क झाली आहे. इंट्राडे देखरेखीचे हे नवीन नियम 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होतील. तर एक्सपायरीच्या दिवशीच्या नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित दंडाची तरतूद ही 6 डिसेंबर 2025 पासून लागू होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 1 ऑक्टोबर पासून काही इंट्राडे नियम हे बदलणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.